प्रस्तुत करीत आहोत विचारवंतांच्या लेखणीतून सावरकर या उपक्रमांतर्गत थोर साक्षेपी विचारवंत गुरुवर्य प्राचार्य नरहर कुरुंदकर यांच्या लेखणीतून उतरलेला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील लेख. अभिवाचन, संकल्पना आणि निर्मिती भूषण देशपांडे, अकोला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या निधनाने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी वीराचे एक पर्व समाप्त झाले आहे. सशस्त्र क्रांतीवर ज्यांचा विश्वास होता, भारतीय स्वातंत्र्याच्या एकाच ध्यासाने जे पेटून उठले होते, त्या भारताच्या सर्वश्रेष्ठ क्रांतिकारकांच्या यादीतील सर्वात शेवटी नजरेआड झालेले दिव्य व्यक्तिमत्व म्हणजे सावरकरांचे होय. ज्या मार्गाने सावरकर भारतीय स्वातंत्र्याचा लढा लढवू इच्छित होते, तो मार्ग भारताच्या ह्या विशिष्ट परिस्थितीत जनतेला किती पेलला असता आणि उपयुक्त ठरला असता, ह्या मुद्द्यावर वेगवेगळ्या मंडळींचे दुमत होण्याचा संभव आहे. पण सावरकर हे जन्मभर मातृभूमीच्या वैभवाचा एकच ध्यास, कुठलीही अपेक्षा न बाळगता कवटाळून जगले. ह्या त्यांच्या जीवनाच्या दिव्यतेवर कुणाचे दुमत होण्याचे कारण नाही. जेव्हा गरज पडली त्यावेळी आततायीपणे, अगर भावनेच्या भरात नव्हे तर जाणीवपूर्वक आणि योजनापूर्वक आपण आणि आपले सर्व कुटुंब बिनतक्रार राष्ट्रावरून त्यांनी कुरवंडी करून टाकले आणि असा भाग्यशाली निर्वंश होण्याचे भाग्य आपल्या घराण्याच्या वाट्याला आले, ह्याची कृतार्थता जाणवून घेताना ते स्वतः धन्य झाले. सावरकरांच्या जीवनातील इतर सर्व बाबी सोडल्या तरीही भव्यताच एका कुणाही देशप्रेमी माणसाला त्यांच्यापुढे नतमस्तक होण्यास भाग पाडणारी आहे. ऐन 25शीतील एक तरुण पत्नी मागे ठेवून इंग्लंडला बॅरिस्टर होण्यासाठी जातो आणि तिथून राजद्रोही म्हणून पुन्हा भारतात आणला जातो. या घटनेपेक्षा अधिक बोचक अशी अनुकंपने जी आहेत ती महत्त्वाची आहेत. पकडले गेल्यानंतर इंग्लंडमध्ये सावरकर सतत असा विचार करीत होते की मी पकडला गेलो म्हणून काय झाले, माझा वडील भाऊ आहे, तो माझी पत्नी सांभाळील. हा विचार करीतच सावरकर भारतात आले आणि त्यांना परमेश्वर तुल्य पवित्र असणाऱ्या ह्या पवित्र भूमीवर पाय ठेवताच जर पहिली बातमी कळली असेल तर ती ही की वडील बंधूंनाही पकडण्यात आले आहे. सर्व खटला चालू असताना सावरकर मनाशी म्हणत, आम्ही दोघे पकडले गेलो म्हणून काय झाले, धाकटा भाऊ आहे, तो दोघांच्याही बायका सांभाळील. स्वातंत्र्यवीरांना 50 वर्षे जन्मठेप काळेपाणी अशी शिक्षा झाली, वडील भावाला 20 वर्षे काळेपाणी अशी शिक्षा झाली आणि भारतभूमीचा शेवटचा निरोप घेऊन त्यांनी अंदमानावर पाय ठेवला तो त्यांना बातमी कळाली की धाकटा भाऊही पकडला गेला आहे. घरी शिल्लक राहिल्या त्या पतीच्या जिवंतपणी वैधव्य भोगणाऱ्या 3 भाग्यशाली अभागिनी. या घटनेला उद्देशून सावरकरांनी लिहिलेले पत्र पाहण्याजोगे आहे. ह्या पत्रात ते म्हणतात, जगात कित्येक फुले उमलतात आणि कोमेजतात, त्यांची गणती कुणी ठेवली आहे, पण जे गजेंद्र शुंडेने उपटले गेले आणि प्रभूस अर्पण झाले तेवढे फूल अमर झाले. हे वहिनी, राष्ट्राकरिता निर्वंश होऊन आमचे कुळ धन्य झाले आहे. ह्या मार्गावर आम्ही चुकून माकून अगर आंधळेपणाने आलो नाही, जाणून बुजून इतिहासाने दाखविलेला मार्ग म्हणून विचारपूर्वक हा रस्ता आम्ही धरला. जे दिव्य असते ते हाती धरताना हात जळणारच, पण ते जाणून बुजून सतीचे वाणच आम्ही घेतलेले आहे. हे मातृभूमी, तुझ्या वेदीवर घरदार जायदाद बळी देऊन टाकलेले आहे. तुझ्या वेदीवर नवपुत्रासह कांताही बळी दिली आहे आणि आम्ही तिथे आहोत म्हणून 3 बळी दिले आहेत. आम्ही 7 जण असतो तरी ते सर्वच्या सर्व बळी देताना मला क्षिती वाटली नसती. 50 वर्षे जन्मठेपेची शिक्षा झालेला तरुण आपल्या पत्नीला आणि वहिनीला सांत्वन म्हणून हे पत्र लिहितो आहे. हे पाहिले म्हणजे सावरकरांचे कठोर तप आणि उत्कट व निरपेक्ष असे देशप्रेम दिसून येते. क्रांतिकारकांमध्ये सावरकर हे असे पहिले क्रांतिकारक की जे भावनेने
भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रज्वलित होऊन स्वतःच एक जळती चूड झाले होते. पण बुद्धीने पाश्चात्य विद्येचे व इंग्रजी राज्याचे वास्तववादी आकलन करून ते क्रांतीचे महान योजकही झाले होते. सशस्त्र क्रांती भारतात शक्य होती का हा प्रश्न बाजूला ठेवला तर क्रांतीची पहिली व्यवहार्य, सुसूत्र व अखिल भारतीय पातळीची योजना सावरकरांनी प्रगल्भपणे रचली हे श्रेय इतिहासाला अमान्य करून चालणार नाही. देशावरील प्रेमामुळे सावरकर अधिक उत्कट, भाबडे व आततायी झाले नाहीत, तर ते अधिक शांत, व्यवहारी व व्यापक झाले. त्यातच त्यांचे खरे मोठेपण आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी हजारो तरुणांना पेटवून उद्युक्त करावयाचे असेल तर त्यांच्या हाती धगधगत्या निखाऱ्याप्रमाणे चटके देणारा एक क्रांतिवेद ठेवावा लागतो. सावरकरांचे 1857 वरील पुस्तक हा तो वेद होता. हे पुस्तक म्हणजे इतिहास नव्हे. इतिहास लिहिण्यासाठी लागणारा निर्विकार थंडपणा सावरकरांच्या जवळ नव्हता. त्यांना लिहावयाचे होते ते देशप्रेमी तरुणांना पेटविणारे एक पुस्तक. ते त्यांनी आपल्या गरजांप्रमाणे लिहिले. 1857च्या घटनांचा इतका प्रक्षोभक वृत्तांत त्याआधी अगर त्यानंतर पुन्हा कधी कुणी लिहिलाच नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि गरजा बदलल्यानंतर हा वृत्तांत इतिहास म्हणून खरा की खोटा ह्याची थंडपणे खुशाल चर्चा आज करावी. पारतंत्र्याच्या काळात लढणाऱ्यांना पेटविणारे एक धगधगते अग्निकुंड सिद्ध करावे लागते. सावरकरांनी ह्या ग्रंथाने ते सिद्ध करून ठेवले होते. 24 वर्षाच्या पोराने अर्धसहस्र पृष्ठाचा हा महान क्रांतिवेद सिद्ध करावा आणि जर्मन देशात इंग्रजीत छापून तो भारतात प्रसृत करावा ही घटनाच मुळात रोमांचकारी व अद्भुत आहे. भारतात सशस्त्र क्रांती करावयाची तर ते काम व्यक्तीचे अगर व्यक्तिसमूहाचे नसून भारतव्यापी संघटनेचे आहे ही गोष्ट सावरकरांनी प्रथम ओळखली. त्यासाठी त्यांनी अभिनव भारताची संघटना उभारली. सर्व भारताच्या 300च्या वर जिल्ह्यात एका दिवशी एका वेळी रेल्वे पूल उद्ध्वस्त करणे, विजेच्या तारा तोडणे, मोटार पूल उद्ध्वस्त करणे, बातम्या मिळवणे व सेना संचालन अशक्य करणे, देशात सर्वत्र छोटी शस्त्रागारे लुटणे हा कार्यक्रम सुसूत्रपणे अंमलात आला तरच इंग्रजी राज्य कोलमडू शकेल ही गोष्ट सावरकरांनी ओळखली आणि तशी योजना त्यांनी आखली. ह्यातच त्यांचे द्रष्टेपण आहे. ही योजना सफल झाली किंवा नाही आणि इतके करूनही इंग्रजी राज्य कोलमडले असते काय हे शंकेखोर प्रश्न जरूर विचारावेत. पण हे प्रश्न विचारले म्हणजे ही भव्य योजना आखणाऱ्या तेवढ्याच भव्य आकलनाला नमन करण्यास विसरू नये इतकी जाणीव मात्र ठेवली पाहिजे. ह्या वस्तुनिष्ठ व्यवहार्य योजनेमुळेच सावरकर त्या पिढीतल्या देशभक्तांना प्रेरक ठरले. कॉम्रेड एम.एन. रॉय, कॉम्रेड डांगे, अजय घोष, रजनी दत्त, लाला लजपत राय, रासबिहारी घोष, बाबू सुभाषचंद्र, पंडित श्यामजी कृष्ण वर्मा, सेनापती बापट ह्यांनी सावरकरांच्याकडून स्फूर्ती घेतली. ही यादी वाटेल तितकी लांबवता येण्याजोगी आहे. देश स्वतंत्र करावयाचा तर मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे हवीत आणि ती विदेशाने दिली पाहिजेत हे सावरकरांनी आधीच ओळखले होते. भारतात क्रांतीची उठावणी होताच क्रांतिकारक सरकारला भारताचे सरकार म्हणून जर्मनी व रशिया मान्यता देतील ह्याची हमी सावरकरांनी मिळवली होती. क्रांतीच्या ठरलेल्या दिवशी मित्र राष्ट्रांच्याकडून शस्त्रांनी भरलेली जहाजे भारताला येऊन पोहोचतील अशी आश्वासने इंग्लंडमधील विविध राष्ट्रांच्या वकालतींकडून त्यांनी मिळवून ठेवली होती. भारतात क्रांतीचा स्फोट होताच भारतीय क्रांतिकारकांचा ध्येय धोरणविषयक जाहीरनामा जगातील सर्व प्रमुख राष्ट्रात तातडीने प्रकाशित होईल ह्याचीही सोय त्यांनी करून ठेवली होती. आणि एवढी प्रदीर्घ योजनासुद्धा विफल होईल हे आधीच हेरून परागंदा क्रांतिकारकांना जपान, जर्मनी, मेक्सिको, अफगाणिस्तान, तुर्कस्तान, रशिया व अमेरिका इथे आश्रय मिळेल ह्याची हमी सावरकरांनी घेतली होती. विमाने आणि रडार यंत्र अजून उपलब्ध न झालेल्या त्या जगात
भारताच्या एका 25शीतील पोराने अखिल भारतीय पातळीवर आंतरराष्ट्रीय संबंध जोडून एवढी भव्य कल्पना आखावी, ही कल्पनाच आजही अंगावर रोमांच उभे करणारी आहे. म्हणून सावरकरांच्यावर काहीही निश्चित सिद्ध झाले नाही तरी पुनर्जन्म न मानणाऱ्या ब्रिटिश सरकारने त्यांना 2 जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सावरकरांचे मन कुठल्या तरी अजब मुशीतून घडले होते ह्यात शंका नाही. हा माणूस अंगावर बेताचा मार बसत आहे, शरीरात ताप भरलेला आहे, सर्व शरीर ठणकत आहे. या काळात तेलाचा घाणा फिरवीत विचार करीत होता की स्वतंत्र भारतात ही शिक्षा चालू ठेवावी की नाही. त्या परिस्थितीत सावरकरांचा निर्णय हाच झाला आहे की तुरुंग हा भयावहच असावा, म्हणून ही शिक्षा चालू ठेवावी. दिवसभर काथ्या कुटून रक्तबंबाळ झालेल्या हाताने हा माणूस जेलच्या भिंतीवर बोरीच्या काट्याने कविता लिहित बसे आणि ह्या कविता कोठडी बदलण्याआधी मुखोद्गत करीत असे. सावरकर तुरुंगात होते आणि टागोरांना नोबेल पारितोषिक मिळाले. जन्मठेप काळे पाणी भोगणारा हा माणूस भारताच्या ह्या सन्मानाने आनंदला. या घटनेवर सावरकरांची एक कविता आहे. त्या कवितेत ते म्हणतात, उद्यानात डोलणाऱ्या उत्फुल्ल फुला, आपल्या रंगगंधांनी जग थक्क करण्यात तुला यश आले. हा तुझा गौरव म्हणजे माझाच गौरव आहे. पण त्याच मातीतून उगवणारे एक फूल जर सर्व तृणपर्णे निर्भय व्हावी ह्यासाठी खुशीने चालत अग्निकुंडात जाऊन पडलेले असेल आणि तिथे जळून नष्ट होताना हसत असेल, तर रंगगंधात डुलणाऱ्या हे माझ्या फुला, त्या तृणपर्णांना विसरू नकोस. ह्या दुसऱ्या फुलालाही अधूनमधून आठवण्याचा प्रयत्न कर. सावरकर आपल्या मातृभूमीवर निस्सीम प्रेम करणारे व तिच्या गौरवात धन्यता मानणारे एक महापुरुष होते. इथून तिथून अखिल मानवजात एक आहे ह्या उदात्त ध्येयावर त्यांची श्रद्धा होती. त्यांनी म्हटले आहे की जर्मनपणा, फ्रेंचपणा असे सर्व पण लयाला जाणार असतील तर माझे भारतीयपण त्यात विलीन करून टाकून फक्त माणूस म्हणून जगण्याची माझी तयारी आहे. जर ख्रिस्ती धर्माचे आक्रमण संपणार असेल, ख्रिश्चनत्व, मुसलमानत्व ही सर्व तत्वे जर संपणार असतील तर माझे हिंदुत्वही त्यात समर्पित करून माणूस म्हणून जगण्याची माझी तयारी आहे. सर्वांनी आपापले संकुचित अभिमान टिकवावेत, इतरांवर आक्रमणे करावी आणि मी मात्र माझा भव्य वारसा सोडून देऊन नामशेष व्हावे, हे मला कधीच मान्य नाही. सावरकरांचे भांडण कोणत्या धर्माशी नव्हते, कोणत्या राष्ट्राशी नव्हते. इंग्रजांनी भारत गुलाम केला, या भारताच्या स्वातंत्र्यासाठी इंग्लंडशी त्यांचे वैर होते. पण जागतिक ज्ञानाची ही केंद्रभूमी, लोकशाहीची ही एक प्रयोगभूमी त्यांना वंदनीयच होती. ज्या तरुणांना सावरकर पचू शकले असते ते तरुण सावरकर बंधमुक्त होण्यापूर्वीच गांधीजींच्या नेतृत्वाखाली येऊन गेले होते. आणि सावरकर ज्यांना पचणेच शक्य नव्हते त्या भीरू, अंधश्रद्ध, सनातनी, वयस्क मंडळींच्या कोंडाळ्यात सावरकरांना राहणे भाग पडले, ही भारतीय राजकारणाची शोकांतिका आहे. सावरकर कठोर बुद्धिवादी, विज्ञाननिष्ठ व जडवादी होते. एकाही अंधश्रद्धेवर त्यांचा विश्वास नव्हता. माणूस म्हातारपणी धार्मिक होतो असे म्हणतात, पण सावरकरांच्या बाबतीत ते घडले नाही. जेव्हा स्वयंचलित वाहने नव्हती तेव्हा प्रेते खांद्यावरून वाहावी लागत आणि लाकडे रचून जाळावी लागत. आज मोटारी आहेत, विजेची दहनभूमी आहे, मग जुन्या कालबाह्य परंपरा कशाला, असे त्यांना वाटे. त्यांच्या शेवटच्या इच्छेप्रमाणे विजेच्या पेटीत त्यांचे दहन करण्यात आले. माणसाने कल्पिलेला देव हा काल्पनिक आणि मानवी आहे हे ते ठासून सांगत. गंगा माय कृपाळू आहे ह्याचा अर्थ ती पापे धुवून टाकते असा न करता ती जमीन सुपीक करते असा होतो. ह्याच गंगेला पूर आला, बोटी बुडाल्या म्हणजे लाखो गावे व माणसे नामशेष होतात. निसर्गाचे हे क्रौर्य सावरकरांना माहीत होते. गाय ही माता असलीच तर बैलाची. माणसासाठी ती एक उपयुक्त पशु आहे आणि तितकाच उपयोगी घोडा व इमानी कुत्रा ह्या रांगेतच गायीला बसवावे लागेल असे सावरकरांचे म्हणणे असे.
ग्रहणाच्या वेळी दान करावे. ह्या पुण्याने राहू केतूच्या विळख्यातून सूर्य चंद्र सुटतात व गोमूत्राच्या प्राशनाने माणसाची पापे जातात, हा खुळचटपणा सावरकरांना मान्य नव्हता. सावरकर समजून घ्यावयाचे तर हा कठोर बुद्धिवाद समजून घेतला पाहिजे. तसे केले नसता सावरकर नुसताच वंदनीय होतो हे कुणी विसरू नये. सावरकरांनी हिंदुस्थान हिंदूंचं आहे, इतर कुणाच्या बापाचा नाही, ही घोषणा केली, इतकेच आपल्याला माहीत आहे. पण ह्या घोषणेचा अर्थ काय? सावरकर म्हणतात, ही भूमी ज्यांना पवित्र आणि पितृभूमी वाटते, ह्या राष्ट्रावर ज्यांची श्रद्धा आहे, ते सर्व हिंदूच होत. हिंदू होण्यासाठी पुराण मानावे हे सावरकरांनी सांगितले नाही. हिंदू असण्यासाठी मांडी घालून नाक दाबावे का गुडघे मोडून निजावे हे सावरकरांनी सांगितले नाही. हिंदू होण्यासाठी ह्या राष्ट्रावर प्रेम करावे इतकेच सांगून ते थांबले. सावरकरांना हिंसेचे वावडे नव्हते, पण त्यांना हिंसेची आवडही नव्हती. सर्वत्र शांतता, सज्जनता असावी, माणसांनी प्रेमाने वागावे असेच त्यांना वाटे. त्यांच्या संन्यस्त खड्ग नाटकातील नायक तलवार हाती घेताना जे म्हणतो ते महत्त्वाचे आहे. हा नायक भगवान बुद्धाला म्हणतो, तथागत, हिंसा मलाही आवडत नाही. प्रेमाने प्रेम वाढावे, विचारवंतांनी विचार करावा, सांसारिकांनी संसार करावा, कवींनी काव्ये रचावीत, आयांनी मुले खेळवावीत, शेतकऱ्यांनी धान्ये पिकवावीत, सर्वांनी प्रेमाने वागावे असेच मलाही वाटते. शांतीचा भव्य संदेश देणारा महात्मा माझ्या भूमीत जन्मावा ह्याचा मला अभिमान आहे. पण हा शांती संदेश समजण्या इतकी व पटण्या इतकी माणसाची जात अजून सुसंस्कृत झालेली नाही. ती तितकी सुसंस्कृत होईपर्यंत शांततेचा संदेश जिवंत राहावा म्हणून तथागताचे रक्षण तलवारीने करणे भाग आहे. मांगल्य जपण्यासाठी पुण्य कधीतरी प्रभावी होईल, पण ती वेळ येईपर्यंत पापाच्या आक्रमणापासून पुण्य वाचविण्यासाठी हे खड्ग मी आता सर्व सामर्थ्याने आपल्या हाती घेतो. सावरकर म्हणत, सर्व परंपरांचा उच्छेद करणारी सर्वंकष हुकुमशाही कम्युनिझमच्या रूपाने जग ग्रासू पाहत आहे. त्याला उत्तर वेद, वेदांगे, यज्ञ, उपासना, भक्ती व जानवे ह्यातून मिळणार नाही. ह्या आव्हानाचे उत्तर लोकशाहीतच सर्व समाजाचे आधुनिकीकरण करून प्रत्येकाला पोटभर अन्न व अंगभर वस्त्रे मिळतील ह्याची हमी देणारा समाजवाद हेच आहे. ज्या समाज व्यवस्थेत अखिल जनतेच्या सर्व भौतिक गरजा न्यायपूर्वक पुरविल्या जातील आणि संस्कृतीचा अनुबंध कायम ठेवून सर्वांनाच विकासाची संधी मिळेल, ती योजना म्हणजेच साम्यवादी हुकुमशाहीला उत्तर. विचारांनी सावरकर कसे चौरस होते ह्याचे हे एक उदाहरण आहे. सावरकरांचा उज्ज्वल ध्येयवाद व कठोर वास्तववाद, भारतभूमीवरील त्यांचे असीम प्रेम व विज्ञानावर श्रद्धा ठेवणारे 20व्या शतकातील त्यांचे बुद्धिवादी मन, त्यांची आत्मार्पणाची भूमिका व त्यातील कठोर वास्तववाद असा पूर्ण सावरकर सर्व भव्यता, उंचपणा व द्रष्टेपण ह्यासह समजून घेतला पाहिजे, तर ती प्रेरणा पुढील अनेक दशके आपले मार्गदर्शन करील असा मला विश्वास वाटतो.